So this is our chapter number 3, material cost documentation. In chapter number 2, we have learned about economic order quantity, in that mathematical equation method and tabular or cost analysis method we have already learned. In this chapter, we will see various types of ratios like inventory ratios, in that various formulas like inventory turnover ratio, then cost average stock, like that. So in this material cost documentation जो theory part आहे हा आपण या लेक्चरला बघणार आहोत. So let's start. Inventory ratios. What is inventory? Inventory means stock. See, there are various methods of judgment of efficiency of material management. Ratio analysis is one of the effective method of inventory control. सी बिझनेस कोणताही असला तरी सुद्धा इन्व्हेंटरी कंट्रोल जो आहे हा सगळ्यात इसेन्शियल आहे. इन्व्हेंटरी कंट्रोल मीन्स कंट्रोल ऑल ओव्हर द ॲक्टिव्हिटीज रिलेटेड विथ द इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी आपल्याला कसा यूज करायचा आहे, किती मटेरियल यूज करायचं आहे, त्याचा ऑप्टिमम युटिलायझेशन कसं करता येईल, हे जास्त इम्पॉर्टंट असतं. So ratio analysis is one of the effective method of inventory control. So inventory control करण्यासाठी ratio analysis, this is one of the effective method here. The objectives of inventory turnover ratios are to find out fast moving stock, slow moving stock, dormant stock and obsolete stock. मग आता हे इन्व्हेंटरी कंट्रोल करण्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, तर असा कोणता स्टॉक आहे की जो फास्ट मुव्हिंग आहे, असा कोणता स्टॉक आहे की जो खूपच स्लो मुव्हिंग आहे, कोणता डॉर्मेंट आहे, हे फाइंड आउट करण्यासाठी इथे इन्व्हेंटरी कंट्रोल जो आहे हा केला जातो. सो दिस इज द बेसिक पर्पज ऑर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोज. In that, first point is इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. लक्षात घ्या, हे जे फॉर्म्युले आहेत हे फॉर्म्युलेज अप्लाय करून तुम्हाला प्रॉब्लेम जे आहेत हे सॉल्व्ह करायचे. सो इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो, दिस रेशो इज द रिलेशनशिप बिटवीन द कॉस्ट मटेरियल कन्झ्युम्ड अँड द ॲव्हरेज इन्व्हेंटरी हेल्ड ड्युरिंग द पिरियड. आता इन्व्हेंटरी टर्नओव्हर जो रेशो आहे यात कॉस्ट मटेरियल कन्झ्युम अँड ॲव्हरेज इन्व्हेंटरी हेल्ड या हे दोन इम्पॉर्टंट आहेत. इट इज कॅल्क्युलेटेड बाय अप्लाइंग फॉलोइंग फॉर्म्युला. द फॉर्म्युला इज कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम डिवायडेड बाय कॉस्ट ऑफ ॲव्हरेज स्टॉक हेल्ड ड्युरिंग द पिरियड. सो इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोचा हा फॉर्म्युला आहे. आता हे फॉर्म्युले आपण आपल्याला प्रॉब्लेममध्ये कसे अप्लाय करायचे किंवा केव्हा वापरायचे हे जेव्हा आपण प्रॉब्लेम स्टार्ट करू, बेसिक प्रॉब्लेमपासून आपण आधी स्टार्ट करू, तेव्हा मी तुम्हाला सांगेन. जस्ट आधी जे फॉर्म्युले आहेत हे अंडरस्टँड करून घ्या. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोमध्ये इथे इट इज द रिलेशनशिप बिटवीन द कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम अँड द ॲव्हरेज इन्व्हेंटरी हेल्ड ड्युरिंग द पिरियड. Next, cost of average stock. See here, cost of average stock held during the period. इथे इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोला इथे डिवाइड केलंय कॉस्ट ऑफ ॲव्हरेज स्टॉक हेल्ड ड्युरिंग द पिरियड. आता हा कॉस्ट ऑफ ॲव्हरेज स्टॉक आपण कसा फाइंड आउट करायचा आहे, तर हा फॉर्म्युला आहे कॉस्ट ऑफ ॲव्हरेज स्टॉक इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2. आता कॉस्ट ऑफ ॲव्हरेज स्टॉक फाइंड आउट करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. त्यामध्ये काय करायचं आहे, तर प्रॉब्लेममध्ये दिलेला ओपनिंग स्टॉक अँड क्लोजिंग स्टॉक यांची ॲडिशन करायची आहे. जे आन्सर येईल त्याला 2ने डिवाइड करायचे. देन यू विल गेट युअर कॉस्ट ऑफ ॲव्हरेज स्टॉक. Higher ratio indicates the fast moving stock, lower ratio indicates the locking up work capital. सी आता जो रेशो आहे जर हा हायर असेल तर ते फास्ट मुव्हिंग स्टॉक आहे, जर तो रेशो लो असेल तर इथे लॉकिंग अप वर्क कॅपिटल आहे.
Then third formula is the ratio can be calculated in days as follows. आता जर तिथे डेज कॅल्क्युलेट करायला सांगितले असतील तर आपल्याला फॉर्म्युला हा अप्लाय करायचा डेज ड्युरिंग द पिरियड डिवायडेड बाय इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. This ratio shows the period of which inventory held. The, the period should be as minimum as possible. Shorter the period, better the management. आता हा जो आपण फॉर्म्युला बघितला डेज ड्युरिंग द पिरियड डिवायडेड बाय इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो, यामध्ये आपल्याला काय मिळणार आहे तर इथे जो टाइम पिरियड आहे हा आपल्याला फाइंड आउट होणार आहे. द टाइम पिरियड शुड बी मिनिमम. जो टाइम पिरियड आहे हा शक्यतो मिनिमम असला पाहिजे, कमीत कमी असला पाहिजे. बिकॉज शॉर्टर द पिरियड बेटर द मॅनेजमेंट. जितका टाइम पिरियड कमी असेल तितकी इफेक्टिव्ह इथे मॅनेजमेंट असणार आहे. सो आतापर्यंत इथे आपण 3 फॉर्म्युले बघितले. फर्स्ट, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो फॉर्म्युला कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम divided by cost of average stock held during the period. And how to calculate cost of average stock held during the period? Here is cost of average stock, opening stock plus closing stock divided by 2. If in case there is calculation of days, then use this formula days during the period inventory divided by inventory turnover ratio. इंटरप्रिटेशन ऑफ रेशो. आता कॅल्क्युलेशन करून झाल्यावरती आपल्याला तिथे नोट किंवा कमेंट जी आहे ही द्यावी लागते. हायर रेशो आहे की लो रेशो आहे की काय आहे. सो इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इंडिकेट हायर रेशो इंडिकेट फास्ट मुव्हिंग स्टॉक, लो रेशो इंडिकेट द स्लो मुव्हिंग स्टॉक, the speed with which stock is consumed, and too low ratio indicates the excessive material inventory levels. आता जर इन्व्हेंटरी रेशो हा हाय रेशो असेल तर तो फास्ट मुव्हिंग स्टॉक आहे. जर रेशो लो असेल तर ते काय इंडिकेट होईल, स्लो मुव्हिंग स्टॉक जो आहे हा तिथे इंडिकेट होणार आहे. सो आतापर्यंत आपण कोणते पॉइंट्स बघितले. जेव्हा आपण डेज कॅल्क्युलेट करतो द रेशो कॅन बी कॅल्क्युलेटेड इन डेज as follows. The period should be minimum as possible. Shorter the period, better the management. So जितका टाइम पीरियड शॉर्ट असेल, जितका टाइम पीरियड मिनिमम असेल, इट इज बेटर फॉर द मॅनेजमेंट. Then inventory turnover ratio indicate higher ratio indicate the fast moving stock, low ratio indicate slow moving stock. Importance: the management take necessary corrective action on the basis of inventory turnover ratios. आता इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो ज्याप्रमाणे आपल्याला फाइंड आउट होतोय त्याच्यावरती मॅनेजमेंट जे आहे त्या बेसिसवरती मॅनेजमेंट करेक्टिव्ह ॲक्शन्स घेते. म्हणजे कशा प्रकारे इन्व्हेंटरी आपल्याला कंट्रोल करायचं आहे किंवा कुठे आपल्याला इन्व्हेंटरी जास्त यूज करायचं आहे हे तिथे इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोच्या बेसिसवरती हे सगळं डिसाईड केलं जातं. Preventing understocking of fast moving stock, preventing overstocking of slow moving stock, and whether to retain or the scrap dormant stock, and whether to discard the obsolete stock items. सी जे फास्ट मुव्हिंग स्टॉक आहेत त्यांचं प्रिव्हेंशन अंडर स्टॉकिंग पासून करायचं आहे. देन प्रिव्हेंटिंग ओव्हर स्टॉकिंग ऑफ स्लो मुव्हिंग स्टॉक, जो स्लो मुव्हिंग आहे त्याचं ओव्हर स्टॉकिंग इथे आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे. अँड देन जो ऑब्सोलेट स्टॉक आयटम्स आहेत ते डिस्कार्ड करायचे. वेदर टू डिस्कार्ड द ऑब्सोलेट स्टॉक आयटम्स. मग यापैकी कोणत्या टाईपमध्ये ते इन्व्हेंटरी कंट्रोल रेशो जो आहे हा येतोय त्याप्रमाणे आपल्याला इन्व्हेंटरी कंट्रोल करावा लागणार आहे.
Classification of materials. Next part, fast moving material. There are materials which are having higher rate of return in case of stock should be maintained at higher level. आता असे काही मटेरियल्स असतात की ज्याला हायर रेट ऑफ रिटर्न नाही, हायर रेट ऑफ टर्नओव्हर आहे, देन इन केस द स्टॉक शुड बी मेंटेन ॲट हायर लेवल. मग त्यावेळेला स्टॉक जो आहे हा हायर लेवलवर मेंटेन करावा लागतो बिकॉज त्याचा जो रेट आहे हा हायर आहे. What about slow moving materials? These are the materials which are having low turnover rate. आता जे स्लो मुव्हिंग मटेरियल आहेत त्यांचा लो टर्नओव्हर रेट आहे अँड इन दिस केस लोअर लेवल स्टॉक इज मेंटेन. आणि त्या केसमध्ये काय केलं जातं तर जो स्टॉक आहे हा लोअर लेवलवर मेंटेन केला जातो. Next is dormant material. These materials are found to have no recurring use. डॉर्मंट मटेरियल त्यांचा पुढे काही उपयोग नाही आहे, रिकरिंग त्याचा काही उपयोग होत नाही आहे, बट इट मे बी रिक्वायर इन फ्युचर. आत्ता त्या मटेरियल्सचा काही उपयोग नाही आहे बट इन फ्युचर त्याचा यूज होऊ शकतो किंवा त्याचा उपयोग होणार आहे. तर इज डॉर्मंट मटेरियल मीन्स त्याचा आत्ता रिकरिंगला काहीच उपयोग होत नाही आहे बट फ्युचरमध्ये त्याचा यूज हा होणार आहे. Then obsolete material. Such material may not be used in future due to one or more reasons such as change in product design, switch over to new product, etc. आता ऑब्सोलेट मटेरियल मीन्स त्याचा यूज जो आहे हा फ्युचरमध्ये कदाचित होईल किंवा होणारही नाही. इट मे नॉट बी यूज इन फ्युचर ड्यू टू वन ऑर सम रिझन्स. आता त्याला सुद्धा काही रिझन्स आहेत की फ्युचरमध्ये त्याचा यूज का नाही होणार बिकॉज चेंज इन प्रोडक्ट डिझाईन. जर प्रोडक्टच्या डिझाईनमध्ये चेंज झाली किंवा त्या प्रोडक्टला फ्युचरमध्ये जाऊन डिमांडच नाही आली किंवा स्विच ओव्हर टू द न्यू प्रोडक्ट किंवा कंपनीने न्यू प्रोडक्ट जे आहे हे मार्केटमध्ये लॉन्च केलं तर अशा प्रकारे जे मटेरियल आहे त्याचा फ्युचरमध्ये काहीच उपयोग होणार नाही आहे. सो सच मटेरियल हॅज टू बी डिस्पोज ऑफ. मग अशा प्रकारचे जे मटेरियल्स असतात की त्याचा आत्ता तर यूज करून झाला आहे बट फ्युचरमध्ये आता काहीच होणार नाही आहे, मग असे मटेरियल जे आहेत हे डिस्पोज ऑफ केले जातात बिकॉज फ्युचरमध्ये उपयोग नाही होत आहे, प्रोडक्ट डिझाईन चेंज होत आहे, फॅशन चेंज होते, न्यू प्रोडक्टवरती आपण स्विच ओव्हर झालो आहे. So these are the classification of materials like fast moving material, slow moving material, fast moving material which having higher rate of turnover. Then slow moving material which are having low turnover rate. Dormant material means no recurring use but may be required in future. Means आता त्याचा उपयोग नाही आहे but future मध्ये होऊ शकतो. What about obsolete material? Means these materials may not be used in future due to some reasons. And that such materials has to be disposed of. सो इथे आपला जो थिअरी पार्ट होता हा ऑलमोस्ट इथे कंप्लीट झालेला आहे. यामध्ये आपल्याला 3 फॉर्म्युले जे आहेत हे इम्पॉर्टंट आहेत. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो, देन ॲव्हरेज स्टॉक and calculation of days. So we will see the basic problem. Problem number 1, calculate inventory turnover ratio and determine fast moving material. आता इथे आपल्याला इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो जो आहे हा कॅल्क्युलेट करायचा आहे. काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, परचेसेस, मटेरियल एक्स अँड मटेरियल वाय ही इन्फॉर्मेशन प्रॉब्लेममध्ये दिलेली असते. याच्यावरून आपल्याला पुढे कॅल्क्युलेशन फर्स्ट करायचे अँड जे फॉर्म्युले आहेत हे अप्लाय करायचे. In solution, first we have to calculate material consumed. Okay, so how to calculate this? एक इथे टेबल छोटंसं प्रिपेअर केलंय मी. सी फॉर मटेरियल एक्स अँड फॉर मटेरियल वाय
हाऊ टू कॅल्क्युलेट मटेरियल कन्झ्युम. आता हे कसं कॅल्क्युलेट करायचं आहे, तर प्रॉब्लेममध्ये ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक अँड परचेसेस आर गिवन. सो फर्स्ट वी टेक ओपनिंग स्टॉक ॲड परचेसेस. ओपनिंग स्टॉक जो आहे हा आपण इथे घेतलेला आहे मटेरियल एक्स 25,000 प्लस परचेसेस 1,90,000. दोघांची ॲडिशन करायची आहे 2,15,000. जे आन्सर आलंय त्यातून क्लोजिंग स्टॉक जो आहे हा लेस करायचा आहे. लेस क्लोजिंग स्टॉक 15,000. यू विल गेट टोटल मटेरियल कन्झ्युम फॉर मटेरियल एक्स. सो इथे मटेरियल एक्सचं आपल्याला टोटल मटेरियल कन्झ्युम जे आहे हे इथे मिळालंय. इथे आपण सिम्पली काय केलंय, जो ओपनिंग स्टॉक आहे ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस जे आन्सर येईल लेस क्लोजिंग स्टॉक. So here for material X, our total material consumed is 2 lakh. Same process material Y साठी आपल्याला करायचे. मटेरियल कंझ्युम आपण फाइंड आउट करतोय. ओपनिंग स्टॉक 87,500 प्लस परचेसेस. बघा प्रॉब्लेममध्ये इथे परचेसेस दिलेले आहेत 1,25,000. So 87,500 plus 1,25,000 ॲडिशन घ्यायचे दोघांची, ॲडिशन करायचे दोघांची 2,12,500. या आन्सरमधून क्लोजिंग स्टॉक लेस करायचा आहे. सो लेस क्लोजिंग स्टॉक 62,500 and the answer is 1,50,000. This is our material consumed for material Y. That's it. मटेरियल कन्झ्युम ची प्रोसेस जी आहे ही एवढीच आहे. इथे तुम्हाला मटेरियल कन्झ्युम हे मिळालंय. सिंपल स्टेप्स आहेत. ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस जे आन्सर येईल त्यातून लेस क्लोजिंग स्टॉक. पार्ट लक्षात आलाय? येस मॅम. येस मॅम. इझी आहे? हो मॅम. सी ऑलरेडी तुम्हाला इन्फॉर्मेशन गिवन आहे. फक्त तुम्हाला त्यात काय करायचं आहे, मटेरियल कन्झ्युम फाइंड आउट करताना ह्या स्टेप्स फॉलो करायचे. ओपनिंग स्टॉक प्लस परचेस जे आन्सर येईल त्यातनं लेस क्लोजिंग स्टॉक. यू विल गेट युअर मटेरियल कन्झ्युम. 2 मटेरियल दिले आहेत. सो आपण सेपरेट दोघांचीही जी इथे कॅल्क्युलेशन आहेत ही सेपरेट दाखवायची आहेत. नेक्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट ॲव्हरेज इन्व्हेंटरी. आता तुम्ही जर लक्षात आला तर इथे बघा, आपण जो इथे फॉर्म्युला इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोचा आपण जो फॉर्म्युला बघितला होता त्यामध्ये 2 इथे दिलेले आहेत पार्ट. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम डिवायडेड बाय कॉस्ट ऑफ ॲव्हरेज स्टॉक. ओके. सो कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम हे आपण इथे फाइंड आउट केलं फॉर मटेरियल एक्स अँड फॉर मटेरियल वाय. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, तर इथे जो नेक्स्ट पार्ट आहे कॉस्ट ऑफ ॲव्हरेज स्टॉक, हा पार्ट आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचा आहे. सो फर्स्ट मटेरियल कन्झ्युम ए पार्ट अँड देन बी पार्ट ॲव्हरेज इन्व्हेंटरी. So here we have to calculate average inventory. So how to calculate this? Opening stock plus closing stock divided by 2. You will get average inventory. So for material X, opening stock 25,000. See here opening stock 25,000 problem मध्ये already दिलेला आहे. Plus closing stock 15,000. Plus closing stock 15,000 divided by 2. You will get the average inventory for material X. Just a second. So here average inventory दोन्ही मटेरियल्स आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यायचे. मटेरियल एक्स
opening stock plus closing stock divided by 2, you will get the average inventory for material X. Next, for material Y, opening stock 87,500 plus 62,500 divided by 2, and the answer is 75,000. सो इथे तुम्हाला ॲव्हरेज इन्व्हेंटरी जो आहे हा मिळाला आहे. इथपर्यंत पार्ट क्लिअर झालाय सगळ्यांचा? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके Yes, ma'am. ओके. सो इथे आपण टोटल मटेरियल कन्झ्युम दोन्ही मटेरियल्सचं फाइंड आउट केलंय. ॲव्हरेज इन्व्हेंटरी दोन्ही मटेरियल्ससाठी आपण फाइंड आउट केलेलं आहे. आता जस्ट आपल्याला ह्या ज्या मिळालेल्या व्हॅल्यूज आहेत ह्या मटेरियल टर्नओव्हर रेशो और इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो या फॉर्म्युल्यामध्ये घालून आन्सर फाइंड आउट करायचं आहे. So here inventory turnover ratio is equal to cost of material consumed divided by cost of average inventory. जो आपण इथे फर्स्ट फॉर्म्युला बघितला होता, cost of material consumed divided by cost of average inventory. हा फॉर्म्युला इथे अप्लाय करायचा आहे. अँड फॉर मटेरियल X for material X, cost of material consumed, let's see, the cost of material consumed for X is 2 lakh. Total cost of material consumed. So 2 lakh divided by cost of average inventory. See, second part मध्ये आपण average inventory इथे find out केला आहे. So material X साठी average inventory 20,000. So 2 lakh divided by 20,000, you will get the average turnover rate, inventory turnover ratio for material X. So here answer is 10. आता जो इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो आहे त्याचं जे आन्सर येईल हे टाइम्समध्ये आपल्याला दाखवायचं आहे. मीन्स तो 10 टाइम्स आहे, 2 टाइम्स आहे, वॉट एव्हर. सो 2 lakh डिवायडेड बाय 20,000, आन्सर इज 10. सो इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो फॉर एक्स इज 10 टाइम्स. Let's see for material Y. Cost of material consumed for material Y is 1,50,000. So here 1,50,000 divided by cost of average inventory. So here cost of average inventory 75,000. So 1,50,000 divided by 75,000. The answer you will get is 2. So 2 times inventory turnover ratio for material Y is 2 times. So इथे आपला इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो जो आहे हा कॅल्क्युलेट आपण केलेला आहे. सो हा बेसिक प्रॉब्लेम होता. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रॉब्लेम मध्ये डिरेक्टली सांगितलेलं असतं कॅल्क्युलेट इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. फर्स्ट पार्ट मध्ये मटेरियल कंझ्युम फाइंड आउट करायचं, ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस आन्सर येईल, त्याच्यातून लेस क्लोजिंग स्टॉक. सेकंड पार्ट मध्ये ॲव्हरेज इन्व्हेंटरी, ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2. And in third part, directly inventory turnover ratio, cost of material consumed divided by cost of average inventory. This is the basic problem of material cost documentation. हा प्रॉब्लेम लक्षात आलाय सगळ्यांच्या? हो. Oh, ma'am. ओके.